नमस्कार मैत्रिणींनो, पाहिलंत किती मस्त अगदी पांढरे शुभ्र असे हे चिप्स झालेले आहेत. मस्त असे हे वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स तळल्यानंतरही लाल पडायला नको असे हे मस्त असे झालेले आहेत. 2-3 छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे चिप्स देखील असेच पांढरे शुभ्र होतील. चिप्स करण्यासाठी मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला अगदी कडक पाहूनच घ्यायचे आहेत. बटाटे हे फार जुने नको आणि नरम देखील नको. बटाटे आपल्याला आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यावरची मातीही सगळी निघून जाते. त्यानंतर आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि एका बाजूला बटाटा पाण्यामध्ये पूर्ण बुडेल असे मोठे भांड्यावरून पाणी घ्यायचे आहे. बटाट्याचे साल काढून झाले की लगेचच तो बटाटा आपल्याला पाण्यात टाकून द्यायचा आहे, म्हणजे हवेच्या संपर्कात येऊन तो लाल पडणार नाही. चला तर मग सगळ्याच बटाट्यांचे आधी पहिल्यांदा साल काढून घेऊयात. बटाट्याचे साल काढून झालेले आहे. आता पुन्हा एकदा टब भरून पाणी घेतलेले आहे, म्हणजे चिप्स केले की लगेचच आपल्याला ते पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. चिप्स करताना चिप्सच्या मोल्डवर आधी थोडेसे पाणी टाकावे, नंतरच बटाट्याचे चिप्स पाडावेत, म्हणजे बटाटा हा पटापट सरकला जातो. पुन्हा नवीन बटाटा घेतो तेव्हा त्याच्या अगोदर देखील परत पाणी टाकावे, नंतर मग चिप्स पाडावे. असे केल्याने चिप्स हे भराभरा होतात आणि शिवाय बटाटा मधून हा चिटकूनसुद्धा राहत नाही. एका बटाट्याचे चिप्स करून झाले की ते लगेचच असे पाण्यात टाकायचे, म्हणजे ते अजिबातच लाल पडत नाही. पहा, सगळेच बटाट्याचे चिप्स हे करून झालेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला आधीच 2-3 पाण्याने छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. चिप्स करताना नेहमी आदल्या दिवशी रात्रीच करून घ्यायचे, त्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी देखील ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. चिप्स 2-3 पाण्याने धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे त्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे आणि चिप्सच्या वरपर्यंत पाणी राहील अशा प्रकारे चिप्स आपल्याला पाण्यामध्येच रात्रभर ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी पहा, अगदी एखादा चिप्स असा वरती पाण्याच्या वर आला तर तो काळा पडतो, म्हणून भरपूर पाण्यामध्ये चिप्स आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी देखील चिप्स हे पाण्यातून काढून पुन्हा हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. एका बाजूला चिप्स शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. पाणी गरम झाले आहे. पाण्याला अशी छानपैकी उकळी फुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर पाण्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतले आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होण्यासाठी यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे, म्हणजे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात. आता या पाण्यामध्ये धुवून घेतलेले सगळे चिप्स हे टाकून घेते. चिप्स टाकल्यानंतर आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं हे चिप्स झाकून ठेवायचे आहेत. 2 मिनटातच हे चिप्स छानपैकी मुरले जातात. आता यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे चिप्स टाकल्यानंतर फक्त 6 मिनटातच हे चिप्स तयार होतात. यानंतर गॅस बारीक करून हे सगळे चिप्स आता काढून घेते. 6 ते 7 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे शिजू देऊ नयेत, नाहीतर ते खूपच शिजून जातील. चिप्स पाण्यात टाकल्यानंतर देखील 6 मिनिटापर्यंत गॅस हा जोरातच ठेवलेला होता. असे हे सगळे चिप्स काढून झाल्यानंतर यावर लगेचच थंड पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे वाळत टाकताना हे चिप्स अजिबातच एकमेकांना चिटकत नाही आणि आपल्याला ते भराभर वाळत टाकता येतात. पुन्हा दुसरी बॅच करताना अर्धा चम्मच मीठ आणि 2 थेंब लिंबाचा रस टाकायचा आणि चिप्स धुवून यामध्ये टाकायचे आणि पुन्हा 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. दुसरी बॅच तयार होते आहे तोपर्यंत आपण पहिली बॅचमधले शिजवलेले चिप्स हे बाहेर वाळत टाकून घेऊयात. चिप्स वाळत टाकताना सगळे चिप्स असे आधी खाली टाकून घ्यायचे, यानंतर थोडंसं थंड पाणी यावर टाकायचे, म्हणजे चिप्स हे पटापट सरकल्या जातात आणि पटकन असे हे वाळत टाकता येतात. तुम्ही पाहू शकता, असं पाण्याचा हात घेतला तरीसुद्धा ते असे भरकन सरकतात. म्हणजे दुसरी बॅच शिजत आहे तोपर्यंत पहिल्या बॅचमधले हे सगळे चिप्स अगदी पटापट वाळत टाकून होतात. अगदी एकटा व्यक्ती देखील असे हे चिप्स पटकन वाळत टाकू शकतो.
तयार झालेले हे चिप्स खूपच एकदमच कडक उन्हात टाकले नाही तरीसुद्धा चालतात. अगदी घरात जरी वाळत टाकले तरीसुद्धा हे छान तयार होतात. उन्हाळा यायच्या अगोदरच हे चिप्स आपण वाळत टाकून द्यायचे किंवा नुसते सावलीत जरी वाळत टाकले तरी देखील चालतील. पहा, मस्त असे पांढरे शुभ्र चिप्स हे वाळत टाकून झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर ह्या चिप्सचा रंग पहा किती सुंदर, अगदी खूपच पांढरा शुभ्र असा आलेला आहे. अजिबातच कुठेच ते लाल पडलेले नाहीत. असे हे तळलेले चिप्स हे अजिबातच तेलकट होत नाही किंवा कच्चे देखील वाटत नाही आणि यांची टेस्टसुद्धा छान लागते. मस्त असे हे वर्षभर पांढरे शुभ्र राहणारे चिप्स तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ह्या वर्षी ही चिप्सची रेसिपी तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.